अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। माननीय मुख्य अतिथी, आदरणीय उलमा इकराम आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपले बलिदान दिले। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजगुरू भगतसिंग, राजगुरू सुखदेव, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना हुसेन अहमद मदनी, अशफाकुल्ला खान, टिपू सुलतान अशा अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपले बलिदान दिले। आजही कित्येक सैनिक आपल्या भारत देशाच्या सीमेवर रात्रंदिवस पहारे देत असतात। काहीच खात पित नाहीत, गोळ्या खातात, तेही भूक न लागण्याचे। अशा थोर सैनिकांना माझे नमन। आज आपण आपल्या देशात मुक्तपणे श्वास घेतोय। स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे, परंतु तरीही आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत। त्या समस्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।